नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी खूप थकलेली असते आणि तिचं डोकं दुखत असतं. त्यामुळे ती राधा वहिनीला आवाज देऊ लागते. तेव्हा राधा वहिनी तिथे येते. भैरवी तिला म्हणते, मला एक छानपैकी कडक कॉफी करा. तेव्हा राधा वहिनी म्हणते, अशी गेले आणि अशी आले. आता भैरवी ईशान आणि इराला म्हणत असते, तुम्ही काय करताय, लवकर लवकर आवरा. त्यावर ईशान म्हणतो, मला कंटाळा आलाय. तितक्यात संयमी येते आणि भैरवीला बघून ती पळतच येऊन तिला मिठी मारते आणि म्हणू लागते, माऊ यू आर माय लकी चार्म. तेव्हा इरा, ईशान आणि भैरवी तिला विचारू लागतात की नक्की झालं तरी काय. तेव्हा संयमी सांगते की तिने ज्या बेकिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यात तिला फर्स्ट प्राइज मिळालं. हे ऐकून आता भैरवी खूप खुश झालेली असते. तेव्हा ईशान संयमीला म्हणतो, तुला आता 2 प्राइज मिळाले ना, त्यातलं एक मला दे. तेव्हा संयमी त्याला म्हणते, किती फनी आहेस रे तू. आणि भैरवीला म्हणते, ते जाऊ दे, पण आपण ज्या खोबऱ्याच्या कपवड्या बनवतोय ते सगळ्यांना आवडताय. तेव्हा भैरवीला खूप आनंद होतो आणि भैरवी थोडी इमोशनल होते. तेव्हा संयमी तिला म्हणते, माऊ काय झालं. तेव्हा भैरवी म्हणते, काही नाही, मला खूप आनंद झाला आणि अशीच पुढे जात राहा. तेव्हा इरा, ईशानही खूप खुश होतात. आता इकडे अशोक मामा ईश्वरकडे येऊन जेवलास का विचारू लागतात. त्यावर ईश्वर म्हणतो, हो पोटभर जेवलो. पुढे ते विचारतात की त्या कुलकर्णीबाईंचा डबा कसा आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, खूप छान. पुढे अशोक मामा म्हणतात, हे बघ पोटभर जेवत जा, अजिबात काही शिल्लक ठेवू नकोस आणि काही लागलंच तर मला सांगत जा, मी आहे. त्यावर ईश्वर काका त्यांना म्हणतात की तुझ्या नळाला पाण्याऐवजी पैसे येतात का, कोणत्या विश्वासावर तू एवढं बोलतोस. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुला काय करायचंय. तितक्यात कुकरची शिट्टी वाजते. तेव्हा अशोक मामा त्याला आश्चर्याने विचारू लागतात की हे काय, तू कुकर लावलास का. त्यावर तो म्हणतो, हो मी जरा भात लावला होता. तेव्हा अशोक मामा म्हणतात, का डब्याला भात येत नाही का. त्यावर ईश्वर काका म्हणतात की येतो, पण मीच बंद केला. म्हटलं डाळ भात मी घरीच लावून घेईन. पुढे अशोक मामांना शंका येते म्हणून ते त्यांना विचारू लागतात की मला तुझा टिफिन दाखव. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की तो धुवायला टाकला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मग खरकटा टिफिन दाखव. तेव्हा ईश्वर काका कबूल करतात आणि म्हणतात, खरं सांगू का अशोक, त्या भाजीला खूप तेल होतं. तुला तर माहितीये मला तेलाचं चालत नाही, मला किती पथ्य येते. त्यामुळे तो टिफिन मी परत केला. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना खूप राग येतो आणि ते परशूला लगेचच बोलवून घेतात आणि त्याचा कान पिळून विचारू लागतात की मी तुला सांगितलं होतं की ईश्वरला तेलाच्या भाज्या चालत नाही म्हणून. तेव्हा परशू म्हणतो, अहो तुम्हीच सांगितलं होतं ना मामा की त्या कुलकर्णीबाईंचा डबा सांग. तुम्ही जे सांगितलं तेच मी सांगितलं होतं. तेव्हा अशोक मामा त्याला जायला सांगतात. तेव्हा ईश्वर म्हणतो, अरे अशोक, त्यात याची काय चूक आहे. तेव्हा अशोक मामा ईश्वरला म्हणतात, आता मी एक काम करतो, उद्यापासून माझ्या घरचा डबा पाठवतो. तेव्हा ईश्वर त्यांना म्हणतो, अजिबात नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, का. तेव्हा ईश्वर म्हणतो, हे बघ अशोक, मला माहितीये माझ्या काही गोष्टी लक्षात राहत नाही. मी आजारी आहे, माझा मेंदू आणि मन थकलंय, पण माझं शरीर अजूनही धडधाकट आहे. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, जास्त शहाणपणा करू नकोस, मी सांगितलं तेवढं कर. त्यावर ईश्वर म्हणतो, नाही दरवेळेस तुझंच ऐकायचं का. तेव्हा अशोक मामांना खूप वाईट वाटू लागतं. त्यावर ईश्वर म्हणतो, हे बघ मला लाचार नको बनवूस. तेव्हा अशोक मामा काही न बोलता शांत उभे राहतात. आता इकडे ईशान आणि इराची मस्ती चाललेली असते. तेव्हा भैरवी येऊन त्यांना ओरडत असते. तितक्यात अशोक मामा येतात आणि नेहमीप्रमाणे ते सगळ्यांची चौकशी करू लागतात. संयमीला विचारतात. तेव्हा ईशान म्हणतो की ती तिच्या मैत्रिणीकडे गेलीये. पुढे अशोक मामा अनिशला विचारतात. तेव्हा भैरवी सांगू लागते की माहित नाही कुठे गेला. मी त्याला फोन केला होता, पण नेहमीप्रमाणे त्याने माझा फोन उचलला नाही. पुढे भैरवी अशोक मामांना विचारू लागते की बाबा तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा अशोक मामा तिला सांगतात की ईश्वरकडे आणि तिला झालेली सगळी हकीकत सांगू लागतात. तेव्हा भैरवी त्यांना विचारते की मग काय झालं, ईश्वर काकांनी काही खाल्लं की नाही, नाहीतर मी पटकन काहीतरी बनवून देते. तेव्हा अशोक मामा तिला सांगू लागतात की मी त्याला म्हणालो पण तो नाही म्हटला. तेव्हा ईशान म्हणतो, आजोबा मग एक काम करूया ना, आपण त्यांना आपला घरचा टिफिन देऊ आणि सांगायचं की बाहेरून मागवला. त्यावर अशोक मामा त्याच्यावर ओरडत म्हणतात, तुला किती वेळा सांगितलं की खोटं बोलायचं नाही. तेव्हा ईशान त्यांना म्हणतो की तुम्ही नाही का भैरवी मावशी खोटं बोललात सुभाष बोरकर नावाने. तेव्हा भैरवीला मोठा धक्का बसतो आणि ती अशोक मामांना विचारू लागते, म्हणजे बाबा जे फोन कॉल मला सुभाष बोरकर नावाचे येत होते ते सगळे तुम्ही करत होतात.
तेव्हा अशोक मामा तिला खरं काय ते सांगू लागतात आणि म्हणतात की त्या नंबरवरून तुझ्याशी रेयांश आणि ईश्वर बोलत होता. तेव्हा भैरवी म्हणते म्हणजे संयमीला पण ही गोष्ट माहीत होती. थांबा, मी आता संयमीला कॉल करून विचारते. तेव्हा अशोक मामा तिला थांबवतात. तेव्हा भैरवी म्हणते म्हणजे तुम्ही सगळे मिळालेले होते, पण असं का केलं तुम्ही माझ्याबरोबर? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की तुला तुझी पहिली ऑर्डर मिळावी म्हणून आणि तुझ्या बिझनेसची सुरुवात व्हावी म्हणून. हे ऐकल्यानंतर आता भैरवीचा राग थोडा शांत होतो आणि ती अशोक मामांना म्हणू लागते की बाबा, एवढा विचार करता तुम्ही माझा, एवढा विचार माझ्या बाबांनीही कधी केला नव्हता. किती काळजी आहे तुम्हाला माझी. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मीही तुझा बाबाच आहे. मी इथून मागेही तुझी काळजी करत होतो आणि इथून पुढेही तुझी काळजी घेत राहणार. तेव्हा भैरवी आता इमोशनल झालेली असते. पुढे तिला ईश्वर काकांची आठवण येते. तेव्हा भैरवी म्हणते की मी आता ईश्वर काकांसाठी काहीतरी जेवायला बनवते. तेव्हा अशोक मामा म्हणतात तू माझं काही ऐकणार नाही हे मला माहिती आहे. आणि ते मुलांना म्हणतात बघितलं का मुलांनो, तुमची माऊ किती सगळ्यांची काळजी करते. तुम्हीही तिच्यापासून हे शिका आणि सगळ्यांना एकत्र असं घट्ट धरून राहा. हे ऐकल्यावर इरा तिथून उठून आतल्या खोलीत येते आणि आत ठेवलेल्या ट्रंकेतून एक फोटो काढते आणि तो फोटो घेऊन अशोक मामांजवळ येऊन विचारू लागते की आजोबा, ही तुमची बहीण नीलू आजी ना? मग ती का आपल्या सोबत राहत नाही? आता इरा एकामागून एक अनेक प्रश्न त्यांना विचारू लागते. आता काय उत्तर द्यावं हेच अशोक मामांना समजत नसतं. पुढे इरा म्हणते माझे आई बाबा जसे देवाघरी गेले तसे ही पण गेली का? त्यावर अशोक मामा म्हणतात नाही नाही, असं काही नसेल. तेव्हा इरा म्हणते मग तुम्ही त्यांना का शोधून काढत नाही? तेव्हा अशोक मामा म्हणतात तुम्ही जा आणि तुमचा अभ्यास करा, नको त्या गोष्टी विचारू नका. तेव्हा इरा तो फोटो तिथेच ठेवून तिथून जाते. आता इकडे अनीश किशा सोबत त्या गुरुजींना भेटायला येतो. तेव्हा गुरुजी म्हणतात तुझा कठीण काळ सुरू आहे, त्यामुळे आता तुला त्याच्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. तेव्हा अनीश म्हणतो गुरुजी, तुम्ही सांगितलेली गोष्ट तर मी रोजच करतोय. तेव्हा किशा म्हणतो हो, रोज करतो. रोज 3:30-4 वाजता उठून घंटी वाजून सगळ्यांची झोप मोडतो. आता गुरुजी अनीशला नवीन उपाय सांगू लागतात आणि म्हणतात जर हा उपाय केला नाही तर 10-15 दिवस ज्या गोष्टीला लागणार त्या गोष्टीला कदाचित 1 वर्षापेक्षा जास्त दिवस लागू शकतात. तेव्हा अनीश गुरुजीला म्हणतो की आधी माझा ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण आता तुम्ही सांगितल्यापासून मला खरंच एवढा आत्मविश्वास आलाय की तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात की हे बघ, घरातली बाई ही लक्ष्मी असते, म्हणजे तुझी बायको. आता हा उपाय करण्यासाठी मला तुझ्या बायकोचा एक सोन्याचा दागिना लागेल. हे ऐकल्यावर आता अनीश विचारात पडतो. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात हे बघ, तू लवकरात लवकर जर उपाय केला नाही तर तुझा मार्ग मोकळा होणार नाही. त्यावर अनीश त्या गोष्टीसाठी तयार होतो. आता अशोक मामा एकटेच खोलीत बसून विचार करत असतात. तेव्हा भैरवी तिथे येते आणि त्यांना नीलू आत्याबद्दल विचारू लागते आणि तुम्ही त्यांना का शोधत नाहीये असा प्रश्न विचारते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की 35 वर्ष झाले त्या गोष्टीला, कुठे असेल ती, कशी असेल मला काहीही माहीत नाही. तेव्हा भैरवी म्हणते की तुम्ही फक्त एवढं प्रॉमिस करा की तुम्ही त्यांना शोधण्यासाठी मनापासून तयार आहात. तेव्हा अशोक मामा तिला प्रॉमिस करतात. तेव्हा इरा आणि ईशानही तिथे पळत येतात. आता सगळेच जण नीलू आजीला परत घेऊन येण्यासाठी एक्साइटेड असतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.